ठरलं तर मग या मालिकेच्या 2 जूनच्या जबरदस्त भागामध्ये रविराजांनी प्रियाची चोरी रंगेहात पकडले आणि प्रियाला रंगेहात पकडत त्यांनी चांगलीच वॉर्निंग दिले. या दुसऱ्या खुनाच्या केसमध्ये सुद्धा तुझी इन्व्हॉल्वमेंट आहे आणि ते जर का पुराव्यासकट सिद्ध झालं ना तर तुला सुद्धा जेलमध्ये जायला कमी नाही करणार. आणि इतकंच करून रविराज थांबले नाहीत. त्यांनी अर्जुन, चैतन्य आणि इकडे सायलीची भेट घेतली आणि या सगळ्यामध्ये या केसमध्ये स्वतः मदत करणार, स्वतः अर्जुनची साथ देणार असं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे मालिकेमध्ये एक इंटरेस्टिंग टर्निंग पॉईंट आला. इकडे सायली आणि अर्जुन आपल्या रूममध्ये असतात. अर्जुन पडता पडता त्याला आता सायली सावरते. अर्जुन म्हणतो असंच आहे आपलं नातं, एकाने सावरायचं एकाने धडपडायचं. असं म्हटल्यावरती सायली आता आरशात बघते आणि आपल्या या नात्याला आणि तुम्हाला कुणाची नजर नको लागायला असं म्हणत आपलं काजळ त्या आरशावरती लावते. दोघांचं हे सगळं चालू असतं आणि मग त्यानंतर दोघं जण या केसच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी किंवा या केसच्या संदर्भात भेटण्यासाठी अशोक यांच्याकडे निघतात. तोपर्यंत आता इकडे घरामध्ये प्रताप असतो आणि तो खूप अस्वस्थ असतो. त्याला पूर्णाजी काहीतरी सांगत असते. अरे ते आपले शिर्के आहेत ना, त्या शिर्क्यांचं यावरती मग आता इकडे प्रतापचं लक्ष नसतं. तर पूर्णाजी म्हणते काय रे प्रताप, तुझं लक्ष कुठं आहे? प्रताप म्हणतो काही नाही पूर्णाई, बोल ना, तू काहीतरी बोलत होतीस ना. यावरती पूर्णाई म्हणते तुला काय झालंय, तू बस इथे. यावर तो म्हणतो अगं काही नाही, भूक लागले ना त्यामुळे जरासा मी अस्वस्थ आहे. त्यावरती पूर्णाई म्हणते ठीक आहे, तुला भूक लागले ना, एक काम करते, मी विमलला आता लवकरच काहीतरी बनवायला सांगते. विमल, ए विमल असं म्हणत ती विमलला आवाज देते. तोपर्यंत तिकडे आता कल्पना येते. पूर्णाई, यावरती आता इकडे पूर्णाई म्हणते अगं विमल कुठे आहे? विमलला काहीतरी गरमागरम याच्यासाठी करायला सांग, तुझ्या नवऱ्याला हल्ली भूक खूप लागते बरं का. यावरती आता इकडे कल्पना म्हणते हो मी सांगते, पण पूर्णाई मला तुम्ही एक गोष्ट सांगा, तुम्ही तुमची गोळी घेतली का? यावरती पूर्णाई म्हणते अगं नाही, मी गोळी घ्यायला गेले होते पण गोळीच संपलेली आहे. कल्पना म्हणते हो ना, अहो माझ्या पण लक्षात नाही आहे आणि हल्ली आपण खूपच विसरतो नाही का. मला डॉक्टरांनी सांगितलंय उष्णतेमुळे सब्जा पाणी घ्यायला, पण मला तो सब्जा भिजत टाकायची आठवण होत नाही आहे. सगळंच विसराविसरी होत चाललेली आहे. मला खरंच कळत नाही आहे की या आठवणीचं काय करू. यावरती प्रताप म्हणतो हे असं करून चालणार नाही आहे आणि पूर्णाईंची गोळी पहिली मागव बरं. यावरती कल्पना म्हणते हो मी मागवेन, पण ती येणार कधी, पूर्णाई घेणार कधी. मला तर टेन्शन आले, सकाळीच त्यांना ही गोळी घ्यायला लागते नाहीतर त्यांचे हातपाय कापतात. असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णाईवर आणि कल्पना ह्या दोघी जणी विसळभोरेपणावरती चर्चा करत असतात आणि दोघी जणी आता हे सगळं बोलत असतात. तोपर्यंत अर्जुन आणि सायली अशोककडे आलेले असतात. अशोककडे आल्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो आम्ही ना वात्सल्य आश्रम केस संदर्भामध्ये तुम्हाला भेटायला आलोय. यावरती सायली म्हणते काका मी त्या आश्रमातच राहायचे, हरीश काकांचे तुम्ही खास मित्र ना, त्यासाठी मला तुमची भेट घ्यायला हवी होती. यावरती तो म्हणतो अच्छा तू आश्रमात राहायचेस का? हां म्हणजे कधीतरी हरीशच्या बोलण्यामध्ये आलं असेल हे सगळं, पण मला इतकं काही आठवत नाहीये. बोल ना, मी काही मदत करू शकतो का तुमची? असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगतो तुम्ही आणि हरीश काका हे दोघं जण जीवश्य कंठस्थ मित्र ना. यावरती मग आता तो सांगायला लागतो हो आम्ही दोघं जण जीवश्य कंठस्थ मित्र, म्हणजे आमची किती जुनी मैत्री. यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन हो मग तुम्हाला त्यांच्याबद्दल फार काही माहिती असेल ते सांगा ना. यावरती आता इकडे अशोक जरा गडबडतो आणि आमची घनिष्ठ मैत्री आहे बरं का अजूनही, असं तो म्हणतो. हे वाक्य ऐकल्यावरती अर्जुनला जरा धक्का बसतो आणि त्यावरती सायलीला पण धक्का बसतो. ते आहे असं म्हणतायत म्हणजे आता यांना माहीत नाहीये का की काका गेलेत म्हणून. मग आता हळूहळू एक एक करत सगळ्या चौकशा करण्यासाठी अर्जुन आणि सायली त्यांच्याशी बोलायला लागतात. इकडे तोपर्यंत एक कुरिअरवाला येतो आणि सायली सुभेदार असं म्हटल्यावरती प्रताप म्हणतो हो हो बोला कोण हवे तुम्हाला. यावरती तो सांगतो मी सायली सुभेदार यांची ऑर्डर घेऊन आलेलो आहे, त्यांनी हे गोळ्या आणायला सांगितल्या होत्या आणि त्या मला म्हटल्या होत्या खास करून 10:30-11पर्यंत ह्या गोळ्या पोहोचल्याच पाहिजेत आणि म्हणून गडबडीत मी वेळेत घेऊन आलो होतो. यावरती कल्पना म्हणते ओके द्या इकडे, थँक्यू. आणि तुमचं पेमेंट? यावरती तो सांगतो नाही पेमेंट आमचं झालेलं आहे. असं म्हटल्यावर ती कल्पना त्या गोळ्या हातामध्ये
घेते आणि त्यानंतर पूर्णाईंना ती गोळ्या देते. इकडे प्रताप गालातल्या गालात हसत असतो. म्हणजे या घरामधले सगळेजण ही गोष्ट विसरले तरी सुद्धा आता इकडे सायलीच्या लक्षात आहे की आपल्याला यांना आता गोळ्या द्यायच्या आहेत. मग तोपर्यंत इकडे आता कल्पना येते, पूर्णाईला गोळ्या देते आणि त्यावरती पूर्णाई गोळ्या घेते आणि बरं झालं या वेळेमध्ये जर का मला आता गोळ्या नाही ना भेटल्या तर हातपाय जणू थरथर थरथर कापायला लागतात. यावरती मग आता पूर्णाजी सांगायला लागते, कल्पना अगं माझं झालं, तुझ्या नवऱ्याचं काय? तू विमलला सांग ना की त्याच्यासाठी उपमा बनवायला. असं म्हटल्यावरती विमल ये लवकर बरं इकडे, असं म्हणत पूर्णाई तिला आता बोलवतात. तोपर्यंत विमल येते आणि म्हणते, अरे प्रतापला खूप भूक लागलेली आहे, काहीतरी उपमा वगैरे चटपटीत कर की. विमल म्हणते, हो करते ना. यावरती प्रताप म्हणतो, नाही पूर्णाई, मला अशी काही भूक नाही लागलेली आहे, इतकी भूक लागली नाही की उपमा खाईन. मला अशी छोटीशी भूक लागली, काहीतरी थोडंसं असं लाडू वगैरे. यावरती कल्पना म्हणते, आत्ता कुठून आणू मी तुम्हाला लाडू? आत्ता लाडू कुठे मिळणार? यावरती आता इकडे विमल सांगते, आहे लाडू आहे घरामध्ये. प्रताप म्हणतो, काय लाडू आहे? त्यावरती मग आता ती सांगायला लागते, हो लाडू आहे, म्हणजे शेंगदाण्याचा लाडू आहे घरात. मग प्रताप म्हणतो, अरे वा, मग कसली वाट बघतेस, जा ना शेंगदाण्याचा लाडू घेऊन ये ना. असं म्हटल्यावर ती विमल पटकन आतमध्ये जाते आणि शेंगदाण्याचा लाडूचा डबा घेऊन येते. इकडे तोपर्यंत अर्जुन चौकशी करत असतो आणि अर्जुन म्हणत असतो, म्हणजे तुम्ही शेवटचं कधी भेटलात? यावरती मग आता सगळी कर्मकहाणी सांगायला लागतो अशोक सांगायला लागतो, म्हणजे खरं सांगू का, तर खूप म्हणजे झालं असेल एखादं वर्ष. त्यावेळेला त्याचा मला मेसेज आला की अरे मी तर पनवेल सोडून निघून जातोय. आणि त्यावरती मी त्याला म्हटलं, अरे का? तर तो म्हटला, नाही आता पनवेलमध्ये काही मन रमत नाहीये, आता मला पनवेल सोडून निघून जायला पाहिजे. असं म्हणत तो पनवेल सोडून निघून गेला. यावरती सायली म्हणते, अच्छा मग तीच तुमचं शेवटचं हे होतं का? यावर तो म्हणतो, नाही हो, असं का बोलताय? अहो कालपर्यंत त्यांनी मला मेसेज केले होते. यावरती अर्जुन आणि सायली अधिकच चक्रावतात. आता हा वर्षभरापूर्वी मेलेला असतो हरीश, तो ह्यांना का मेसेज करेल आणि कसं मेसेज करेल? दोघंही जण चक्रावतात आणि त्यावेळेला तो म्हणतो, हो म्हणजे भेट नाही झाली पण तो मला मेसेज कालपर्यंत करायचा. यावरती सायली म्हणते, कसं शक्य आहे? यावर तो म्हणतो, काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने बोलताय तर मला असं वाटते काही प्रॉब्लेम आहे का? यावरती अर्जुन म्हणतो, ते सगळं कॉन्फिडेन्शियल आहे, म्हणजे ना आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही की प्रॉब्लेम काय आहे ते, पण तुम्ही आमची मदत कराल का? यावरती तो आता सांगायला लागतो, हो हो, तुम्ही फक्त मला सांगा काय मदत करायची, मी तुमची मदत करायला तयार आहे. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो, तुमची जर काही हरकत नसेल तर मला ते मेसेज पाहायला मिळतील का? यावर तो म्हणतो, माझी काय हरकत असणार आहे, बघून घ्या तुम्ही मेसेज. असं म्हणत तो आता आपले आणि हरीशचे जे काही मेसेज असतात, जे काही कन्व्हर्सेशन असतं, ते सगळं आता दाखवण्यासाठी तयार होतो आणि लगेचच आपला मोबाईल काढून देतो. बरं तोपर्यंत इकडे विमल येते आणि हे बघा, हे लाडू बनवून ठेवलेत आणि त्या लाडवाच्या डब्यावरती लिहिलेलं असतं, छोट्या भुकेसाठी लाडू. त्यातला एक लाडू काढून ती प्रतापला येते. प्रताप म्हणतो, अरे वा, मला तर हेच हवं होतं, पण मला स्वतःलाच कळत नव्हतं की या सगळ्यामध्ये मला काय हवं आहे ते. असं म्हटल्यावरती मग आता प्रताप पटापट लाडू खातो आणि त्यावरती तो म्हणतो, विमल अगं तुला कसं कळलं की या वेळेला मला हेच हवं आहे ते? यावरती पूर्णाजी म्हणते, चला काही का होईना, तुला या सगळ्यामध्ये आता तुला हवे ते मिळालं ना आवडीचं, बस दुसरं काय? असं म्हटल्यावरती मग आता इकडे कल्पना म्हणते, विमल अगं बरं झालं हां तुला हे सगळं सुचलं, म्हणजे तुला या सगळ्यामध्ये हे सुचल्यामुळे आता मात्र म्हणजे प्रतापला जे हवं ते खायला मिळालं. असं म्हटल्यावरती लगेचच विमल म्हणते, अगो बाई मला कसलं सुचणार, मला नाही हं हे काही सुचलं. यावरती पूर्णाई म्हणते, मग मग काय, मग कुणाला सुचलं हे सगळं? यावरती विमल म्हणते, अहो सायलीताईंना सुचलं, त्यांनी असा विचार केला आणि त्या मला म्हटल्या की काहीतरी लवकरात लवकर बनवून ठेवते आणि त्यांना माहिती होतं की बाबांना या सगळ्यामध्ये अशा गोष्टी लागतात आणि म्हणून त्यांनी त्या डब्यावरती छोट्या भुकेचे लाडू असं दिलं आणि मला म्हटले की मी जर का घरात नसेल आणि बाबांना कधी भूक लागली तर त्यांना हे छोट्या भुकेचे लाडू दे. मला कसलं सुचतंय ओ, मला नाही काही सुचलं. असं म्हणत विमल आता खरेखर जे काही घडलंय ते सांगते आणि सायलीचं कौतुक करायला लागते. सायलीचं कौतुक करायला लागल्यावरती कल्पनाचं तोंड आंबट होतं आणि त्यानंतर आता इकडे विमल म्हणते, विसरलेच मी,
काहीतरी मी असं म्हणत आता इकडे विमल किचनमध्ये जाते. विमल किचनमध्ये जाते आणि किचनमधून येताना सब्जा पाणी घेऊन येते आणि त्यानंतर ती म्हणते, वहिनी तुमच्यासाठी सायली वहिनींनी सब्जा पाणी करून ठेवलेलं आहे. म्हणजे त्या मला म्हटल्या की दर तासाने तुम्हाला सब्जा पाणी द्यायचं आहे आणि त्यासाठी सब्जा पाणी त्यांनी बनवून ठेवलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रताप म्हणतो, अरे वा, म्हणजे सायलीला तर या सगळ्यामध्ये आता सगळ्यांचं सगळंच माहिती. आणि त्यावरती विमल सांगते, हो त्यांनी मला सांगितले की दर तासाने काहीही झालं तरी सब्जा पाणी द्यायचं, कारण तुमची हीट वाढलेली आहे ना. आता कल्पना सब्जा पाणी पण घेते आणि तरी सुद्धा तोंड कसं नुसतं करत म्हणते, हल्ली काय झालंय ना, आपण सगळेच जण हल्ली विसरायलाच लागलोय. यावरती मग आता प्रताप म्हणतो, नाही नाही, सगळेजण नको म्हणूस, आपल्या लिस्टमध्ये सायली येत नाहीये, बघ ना, तिने गोळ्या म्हणू नकोस, छोट्या भुकेची व्यवस्था म्हणू नकोस, किंवा आता तुझं सब्जा पाणी म्हणू नकोस. सायली अजिबात विसरलेली नाहीये, ती अशा कोणत्या गोष्टी विसरतच नाही. तर असं म्हणत प्रताप तिचं चांगलंच कौतुक करत असतो आणि इकडे कल्पनाचा चेहरा मात्र चांगलाच पडलेला असतो. पूर्णाजीचा चेहरा पडलेला असतो. ज्या मुलीला आपण इतके दोष देत आहोत तीच मुलगी अखेर आपल्याला उपयोगाला येते किंवा घरामध्ये सगळं तीच करत आहे. यावरती आता इकडे अर्जुन आणि सायली हे मात्र केसच्या संदर्भात इन्व्हेस्टिगेशन करत असताना तो आता त्याचा मोबाईल देतो. मोबाईलवरती मेसेज असतात, काय रे तुझी तब्येत कशी आहे, काय रे तू कसा आहेस, किंवा आता तुझं कसं चाललंय, घरातले बरे आहेत ना सगळे, असे इन जनरल मेसेज असतात. आणि ते मेसेज ऐकून आता किंवा वाचून इकडे अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो. एक मेलेला माणूस आता या सगळ्यामध्ये कसे काय हे करू शकतो त्याला काही कळतच नाही. आणि मग त्यावेळेला इकडे आता अर्जुन ते मेसेज पाहता पाहता तो म्हणतो, हा नंबर नक्की हरीशचाच आहे का? यावरती तो म्हणतो, हो, काही डाऊट आहे का? अहो पहिल्यापासून, आत्ताच नाही तर पहिल्यापासून हरीशचा हाच नंबर आहे आणि हाच नंबर माझ्याकडे आहे. यावरती मग आता अर्जुन सायलीला तो नंबर दाखवतो आणि सायलीकडे सुद्धा असलेला हरीशचा नंबर हाच असतो. त्यामुळे सगळं कन्फर्म होतं की हरीशकडे हाच नंबर आहे. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो, काका तुमची जर का हरकत नसेल तर याचे आता मी फोटो काढून घेऊ का? यावरती मग आता इकडे काका सांगायला तर, हो हो घ्या घ्या, काय हरकत आहे, फोटो काढून घ्या, काहीही काढून घ्या. यावरती मग आता सायली म्हणायला लागते, काका मला तुम्ही एक गोष्ट सांगा, तुम्ही हरीश काकांना भेटण्याची कधी इच्छा व्यक्त नाही का केली, किंवा त्यांना भेटण्याचं असं कधी तुम्ही बोलून नाही का दाखवलं? यावरती तो म्हणतो, एक मिनिट, सांगा का मला तुम्ही की या सगळ्यामध्ये आता काही प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे का? काही प्रॉब्लेमॅटिक असेल तर तसं मला तुम्ही सांगा. म्हणजे तुम्ही सारखं सारखं हे सगळं जे काही विचारताय ना, त्यामुळे मला आता खूपच भीती वाटायला लागले. हरीश ठीक आहे ना? असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन, हे बघा मी तुम्हाला परत परत तेच सांगतोय, सिक्युरिटी रिझनमुळे मी तुम्हाला काही सांगू शकत नाहीये. एकदा का सगळं क्लिअर झालं की मी तुम्हाला सांगेन. पण तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही या सगळ्यामध्ये आता हरीश काकांना कधी बोलला नाहीत का की आपण भेटूया आणि बोलूया म्हणून? तुम्ही त्यांना या सगळ्यामध्ये आता भेटण्याचा प्रयत्न का नाही केलात? असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो, हल्ली काय झाले माहिती आहे का, हे सोशल नेटवर्किंगमुळे आपण एकमेकांच्या इतके जवळ आलोय ना की मला असं वाटलं की माझा मित्र जणू काही माझ्या बाजूलाच बसून गप्पा मारत बसलेला आहे. आणि त्यामुळे ठीक आहे, मला व्हॉट्सॲपवरती किंवा हे असे मेसेज येतात ना, या मेसेजमुळे आम्ही एकमेकांशी बोलतोय असं वाटायचं. आणि तो तसंही म्हटलेला की तो बिझी असतो, त्याला हल्ली काही वेळ नसतो आणि त्यामुळे मी काही भेटण्याचा आग्रह त्याला कधी केला नाही. असं म्हणत तो आता प्रश्न विचारतो. तोपर्यंत अर्जुन त्याच्या मोबाईलचे फोटो काढून घेत असतो. तोपर्यंत इकडे आता प्रिया आलेली असते आणि प्रिया सांगत असते, काय हा तुम्हाला ना सगळ्या आघाड्या सांभाळायला लागतात, तुम्ही काय करताय, तुम्ही काही करायला मागत नाहीयेत. यावरती नागराज म्हणतो, तू तू सगळ्या आघाड्या सांभाळतेस, अगं तू काही करत नाहीयेस, तू नुसती निवांत बसून आहेस किल्लेदारांच्या घरामध्ये, सुभेदारांच्या घरामध्ये मज्जा करायला. पण या सगळ्यामध्ये इथली आघाडी मी सांभाळतोय ना, दादाला या सगळ्यामध्ये आता मीच कान भरतोय ना, मीच दादाचे कान भरत त्याला आता हे करतोय. नाही तर आत्तापर्यंत तो अर्जुनला भेटायला सुद्धा गेला असता आणि अर्जुनसोबत त्याने आता संगनमत करून ही केस तो पण लढला असता. मी त्याला थोपवून ठरलंय. यावरती प्रिया म्हणते, ते तर खूपच महत्त्वाचं आहे, कारण काहीही झालं ना
तरी सुद्धा मी किल्लेदारांना मॅनेज करू शकत नाही, तुम्ही किल्लेदारांना मॅनेज करा, मी सुभेदारांना मॅनेज करते, असं म्हणत दोघांचं बोलणं चालू असतं. आणि नेमकं हे दोघांचं बोलणं चालू असताना आणि शेवटचं वाक्य प्रियाने हे बोलायला की मी सुभेदारांना मॅनेज करते, आणि नेमकं हे वाक्य रविराज मागून ऐकतात आणि प्रियाची भंबेरी उडते. रविराज म्हणतात, काय सुभेदारांना काय मॅनेज करायचं आहे? असं म्हटल्यावरती आता इकडे प्रियाला 440 वोल्टचा झटका लागतो, सोबतच नागराजला सुद्धा झटका, आणि दोघं झटकन वळून मागे बघतात. ज्या वेळेला दोघं जण मागे बघायला लागतात त्यावेळेला मात्र आता रविराज येतात आणि रविराज म्हणतात, काय काय सुभेदारांना काय मॅनेज करायचं आहे? आणि प्रियाची अशी म्हणजे तिला बोलता भुई थोडी होते, तिला काय बोलावं कळत नाही, आणि या सगळ्यामध्ये ती आता गडबडते. आणि त्यानंतर रविराज म्हणतात, बोल ना, काय काय मॅनेज काय करणार आहेस तू? असं म्हटल्यावर ती प्रिया ततपप करायला लागते आणि नाही बाबा ते हे असं म्हणायला लागते. तोपर्यंत आता इकडे अर्जुनने त्या मोबाईलचे फोटो घेऊन हरीशचा सगळा बायोडाटा काढत अशोककडून जी माहिती मिळेल ती घेत, मग आता अशोकला या सगळ्यामध्ये तुमची काही अजून मदत लागली तर नक्की आम्ही तुम्हाला भेटू, असं म्हणत फोटो काढतो आणि अर्जुन जायला निघतो. ज्या वेळेला अर्जुन जायला निघतो त्या अशोक म्हणतो, असं काय करताय या सगळ्यामध्ये? आता तुम्ही कुठे चाललेला आहात? काहीतरी खाऊन पिऊन जा. यावरती सायली म्हणते, काका आम्ही पुन्हा येऊ, असं म्हणत सायली आता त्याचा निरोप घेते आणि निरोप घेऊन या सगळ्यामध्ये दोघं जण बाहेर येतात. तोपर्यंत इकडे प्रिया सांगते, नाही बाबा, अहो ते सुभेदारांचा गोतावळा खूप मोठा आहे ना, त्यामुळे गोतावळा मोठा असल्यामुळे मला ना तेवढं काही जमत नाही, मला या सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाहीत, आणि त्यामुळे मॅनेज होत नसल्यामुळे मी आता हळूहळू ट्राय करते आहे. आणि तेच मी काकांना सांगत होते की मी आता सुभेदारांच्या घरामधल्या गोष्टी मॅनेज करायला शिकणार आहे, आणि तेवढ्यात तुम्ही आलात. यावरती रविराज म्हणतात, अच्छा असं आहे का, पण थांब, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, असं म्हणत रविराज तिला थांबवून घेतात आणि तिचं खोटारडेपणा हा चक्क आता तिच्या तोंडावरतीच पूर्णपणे आपटणार असतात. त्यावरती मग आता नागराज नाटक करत म्हणतो, अरे दादा हो, हेच बोलणं चालू होतं, आणि मी तिला काय सांगत होतो माहिती आहे का, मी तिला सांगत होतो की अगं तू करशील मॅनेज, तुला काही हरकत नाही आहे, तू सगळ्या सुभेदारांना मॅनेज करशील, असं आम्ही म्हणत होतो. तितक्यात रविराज म्हणतात, 1 मिनिट तन्वी, मला आता तुझ्या तोंडून सगळं सत्य ऐकायचं आहे. यावरती प्रिया म्हणते, बाबा बोला ना, मी तर नेहमी खरंच बोलते. आणि दुसऱ्या सेकंदाला ती गप्प बसते, रविराजांकडे पाहते आणि आपण काहीतरी चुकीचंच बोललोय असं म्हणत ती आता पूर्णपणे गप्प बसते. रविराज म्हणतात, मी ज्या प्रश्नाचं विचारेन त्या प्रश्नाचं अचूक उत्तर दे. यावरती प्रिया म्हणते, हो हो विचारा ना तुम्ही. त्यावरती मग आता इकडे प्रियाला रविराज विचारायला लागतात, तू मला एक गोष्ट सांग. आणि प्रिया म्हणते, बाबा बोला. तोपर्यंत अर्जुन आणि सायली तिकडून बाहेर पडतात, आणि बाहेर पडल्यावरती मग आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागते, काय आहे होय सगळं, म्हणजे मला खरंच काही कळलं नाही, असं आता सायली म्हणायला लागते. आणि त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, कसं आहे ना, एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला मारते त्यावेळेला तिच्याबद्दलचं काही कळू नये म्हणून आता त्या व्यक्तीला वेगळ्याच विश्वात जिवंत ठेवते. यावरती आता इकडे सायली सांगते, म्हणजे महिपत हे मेसेज करत असेल का? यावरती अर्जुन म्हणतो, महिपत करतोय की कुणामार्फत करवून लावतोय मला खरंच काही माहीत नाही आहे, पण तो या केसमध्ये इन्व्हॉल्व आहे, ते नक्की काय आहे हे आपण शोधून काढूया, तुम्ही चिंता करू नका, असं म्हणत तो आता सायलीला समजावून सांगत असतो. सायली या सगळ्यामध्ये आता अर्जुनचं म्हणणं ऐकते. तोपर्यंत इकडे रविराज चांगलेच चिडलेले असतात आणि रविराज म्हणतात, हे बघ, मागच्या वेळेला सुद्धा तू माझ्याशी खोटं बोललेस, म्हणजे तुझे आणि साक्षीचे संबंध आहेत हे तू माझ्यापासून लपवलंस, पण या वेळेला तर जर का तू खोटं बोलत असशील तर गाठ माझ्याशी आहे. यावेळेला तुझा कोणताही खोटा प्रकार मी ऐकून घेणार नाही आहे, यावेळेला तुझं कोणतंही म्हणणं मी ऐकून घेणार नाही आहे, यावेळेला तुला कोणत्याही प्रकारचं बेनिफिट ऑफ डाऊट मी देणार नाही आहे. त्यामुळे जे काही आहे ते खरं खरं सांग, मी तुला विचारतोय ते सांग. हा आत्ता जो आश्रमामध्ये मुर्दा सापडलेला आहे किंवा डेड बॉडी सापडले तो कोण आहे, त्याच्याबद्दल अजून काय माहिती तुला माहिती आहे का?
जर माहिती असेल तर लगेचच्या लगेच सांग. या सगळ्यामध्ये आता तू काहीतरी नंतर सांगशील तर मी ऐकणार नाही. प्रिया ततपप करायला लागते. त्याच वेळेला रविराज अर्जुनला येऊन भेटतात. अर्जुन म्हणतो, सिनियर तू इकडे. यावरती रविराज म्हणतात, कसं आहे ना अर्जुन, मी या सगळ्यामध्ये आता या गोष्टी ऐकल्या. इंटरनेटवरती असलेल्या गोष्टी माझ्या काही मनाला पटल्या नाही आहेत. अचानकपणे बॉडी सापडणं, अचानकपणे हे सगळं करणं. यावरती अर्जुन त्याला आपण केलेलं इन्व्हेस्टिगेशनसुद्धा सांगतो. त्यावरती रविराज म्हणतात, अर्जुन मी इथे मुळातच तुझी मदत करायला आलो आहे. या केसच्या संदर्भात माझी जी काही मदत लागेल ती 100% मदत करायला मी तयार आहे. असं म्हणत अर्जुनला आता इकडे खूप मोठा दिलासा रविराजाने दिल्यावरती सायलीच्या चेहऱ्यावरती हसू